आजी, हिने सांगितलेला शब्द न शब्द खरं आहे. मधू, काय म्हणाला रे हा? मधू, मला सांग, हा काय म्हणाला? माई, सगळं खरं आहे म्हणाला. याचाच अर्थ आपला लाडका विक्रांत माझ्याशी खोटं बोलला. याची शिक्षा तुला मिळणार विक्रांत. आजपासून तू या घरातल्या कोणाशीही एक शब्दही बोलणार नाहीयेस. आणि तुम्ही सगळेजण मी सांगेपर्यंत याच्याशी एक अवाक्षर बोलणार नाही आहात. यातलं एकही अवाक्षर या 4 भिंतींच्या पलीकडे जाणार नाहीये. सगळे इथून लगेच निघा, नाहीतर याला साथ देणाऱ्या कोणालाही मी सोडणार नाहीये. थँक गॉड. मला खूप टेन्शन आलं होतं. मला वाटलं होतं आता सगळं संपलं, मी रस्त्यावर येणार. बट नो, लाईफ ऍक्च्युली गेव मी अनदर चान्स. मला आयुष्याने दुसरी संधी दिली. थँक गॉड. अँड ऑफ कोर्स थँक यू विक्रांत. खरं तर मी तुला कसं थँक्स म्हणू तेच कळत नाही मला. इट्स सच अ स्मॉल वर्ल्ड ना विक्रांत. जे तू माझ्यासाठी केलंस ते खूप मोठं आहे. मला खरं तर शब्दात मांडता येत नाहीये, बट यू आर अ हिरो विक्रांत. त्या गीता काकी, मला कधीच वाटलं नव्हतं त्या माझ्याशी असं वागतील. किती विश्वास ठेवला होता मी त्यांच्यावर, पण तो विश्वास चुकीचा होता हे त्यांनी आज प्रूव्ह केलं. शी बॅकस्टॅप्ड मी अँड आय हेट हर फॉर दॅट. विक्रांत, विक्रांत, गीता काकींमुळे मला खोटं बोलावं लागलं. आजींनी अचानक मला एवढे प्रश्न विचारले, मग मी काय सांगितलं असतं? काहीतरी सांगणं भाग होतं ना, म्हणून त्या क्षणी मला जे सुचलं ते मी बोलले. आय एम सॉरी. पण वेळच नव्हता ना काही विचार करायला. आणि मला खरं तर भीती या गोष्टीची वाटत होती की समजा आजींनी हे सगळं तुला विचारलं असतं तर तू काय बोलला असतास. झालं तुझं? मूर्खासारखी बडबड करून झाली? मोनिका, तुला वाटत असेल हे सगळं मी तुला वाचवण्यासाठी केलंय, तर तो तुझा गैरसमज आहे.
हे सगळं मी माझं घर वाचवण्यासाठी केलंय आणि गीता काकीने सुद्धा तेच केलं. या घराशी ती इमान राखू नये. तुझ्या या मुलाला मी माझं नाव देईन असा मी तुला शब्द दिला होता. फक्त तेवढंच. मी फक्त माझ्या शब्दाशी प्रामाणिक आहे मोनिका. कारण आयत्या वेळेला सुचेल ते बोलण्याचा माझा स्वभाव नाहीये आणि दिलेला शब्द मोडण्याचाही माझा स्वभाव नाही. आता तू हे जे सगळं बोललीस ना, त्याच्यावरून मला एक मूलभूत प्रश्न पडलाय मोनिका. तू जे बोलतेस सांगतेस त्यात खरं किती आणि कधी असतं? लग्नाच्या दुसऱ्या दिवशी तू मला जी स्टोरी सांगितलीस ना तुझ्या प्रेग्नन्सी बद्दलची, ती तरी खरी कशावरून? विक्रांत तू दादा काय आहे? दादा बघ, आई समोर आपण कोणी काही बोलत नाही, तुला माहिती आहे. मी तिचा ओरडा खाल्लाय. अरे पण म्हणून अशी कशी शिक्षा देऊ शकते ती? आणि आपण कोणी त्याच्यावर काय बोलायचंच नाही. ठीक आहे ना, मी आत्ताच्या आत्ता आईला जाऊन विचारतोय काय आहे म्हणून. विजय, रागाच्या भरात चुकीचं पाऊल उचलू नकोस. शांत राहण्याचा प्रयत्न कर. अरे कसा शांत राहू मधू काका, कसा शांत राहू? मला माहिती आहे मला या घरात काही किंमत नाही. दादा नाही नाही, खरं सांगतोय, मला माहिती आहे मला किंमत नाही. मी नालायक आहे. आजपर्यंत मी काहीही कमावलं नाही. पण माझा मुलगा तसा नाही, आपला विक्रांत नाहीये तसा. माहिती आहे ना तुम्हाला. ही शिक्षा त्याला एकट्याला रे, आपल्या सगळ्यांना आहे. कळतंय का तुम्हाला? विक्रांतशी न बोलता तुम्ही राहू शकता? राहू शकता का तुम्ही? नाही ना, कुणीच राहू शकत नाही. नाही, आपल्या सगळ्यांनाच ते कठीण जाणार आहे. कितीही कठीण असलं तरी आता आपल्याला माईच्या मनासारखंच वागलं पाहिजे. आता कोणतीही युक्ती, कोणाचीही विनंती, काही एक फायदा होणार नाही. माणसाला राग जसा लांब घेऊन जातो ना, तशा त्याच्या आठवणी त्याला माघारी घेऊन येतात. आता तिला हवाय तो फक्त एकांत. काय दुधात मिठाचा खडा पडावा तसं घरातलं वातावरण झालंय सगळं. अलके, जरा मीठ घेऊन ये. का? काय झालं? काय घरातलं सगळं मीठ संपलंय का? हा, अगं बाई, काय झालं? उपमा बरा झालाय ना? हा ठीक आहे. काय ठीक आहे? उपम्यात मीठ नाहीये. अगं बाई, तुम्ही कुणी बोललाच नाहीत मला. राहिलं बहुतेक माझ्या हातून. म्हणून विक्रांत उठला का रे? नाही, मला माहित नाही दादा. मला कसं नाही? काय ग, तू एकटीच? विक्रांत कुठे? ते नाही आहेत. बहुतेक पहाटेच कुठेतरी गेले. अलका काकी, अगं बाई, तू पेढे घ्या. कशासाठी? आधी पेढा घ्या,
रिझल्ट लागलाय काकी. मी MBBS झाले. हो का? वा वा, छान. अगं अगं राहू दे, अशीच मोठी हो. थँक्यू. काकी, आजी आहेत घरात? त्या व्याख्यानाला गेल्यात. त्या आयुर्वेदावर व्याख्यान होतं तिकडे. तू बस, मी आले. हं. अगं मानसी, तू कधी आलीस? आत्ताच आले काकी. मानसी, काय विशेष? पेढे घ्या आधी. पेढे? लग्न ठरलंय का? नाही नाही काका, मी MBBS झाले, फर्स्ट क्लास. कॉंग्रॅट्स. की बिला कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. मी निघतो. हे घे विसरशील नाही. बाय. बाय. तू बस ना, मी कॉफी करू तुझ्यासाठी? नाही नको काकी. की काही झालंय का? कुठे काय? तुम्ही नेहमीसारख्या नाही वाटत आहात मला. हो का? काही टेन्शन आहे का काकी? नाही, काही नाही, ठीक आहे सगळं. विजय काका आहेत का घरी? मला दुकानात नाही दिसले ते. हो का? मी बघते. काका, कशाबद्दल? माझा रिझल्ट लागलाय. मी MBBS झाले, फर्स्ट क्लास मिळालाय मला. बरं काका, मला फर्स्ट क्लास मिळाला ह्याचं क्रेडिट विक्रांतला पण जातं. त्यांच्या नोट्सची खूप मदत झाली मला. हो का? वा, छान. अगं राहू दे, तुम्ही सगळी हुशार मुलं, माझ्या का पाया पडता? मी काय? हो काका, असं काय म्हणता? अलकाला भेटलीस ना? हो, भेटले मी. मी जरा दुकानात माझी वाट बघते. हो हो, जातो मी. छान. ताई. मानसी. हाय. हॅलो. आज इथे कशी? रिझल्ट लागलाय माझा MBBSचा, फर्स्ट क्लास मिळालाय. रिली? कॉंग्रॅच्युलेशन्स. आय एम सॉरी. हरकत नाही. That's a great news. My little sister, I'm so proud of you. Congratulations. थँक्यू सो मच. ताई, पार्टी? तुला फर्स्ट क्लास मिळालाय, पार्टी व्हायला पाहिजे ना? नाही, पार्टी तर करूच आपण, पण मला एक सांग. आता काय? खरी काही झालंय का? का? अगं, मला जाणवलं की काहीतरी टेन्शन आहे. म्हणजे मी खाली आले ना, सगळे एकदम वेगळेच रिॲक्ट झाले. आणि नेहमीसारखं रिॲक्ट नाही केलं तर ऑब्व्हियसली आपल्याला कळतं ना. काय झालंय? काही नाही ग. आणि काय ग मानसी, तू इथल्या गोष्टींमध्ये इतकं लक्ष का घालतेस? तू तुझी न्यूज दिलीस ना, सो नाउ चिल. ओके? सॉरी ताई, पण सगळे असे एकदम वेगळे का वाटतील मला अचानक? काय ना मानसी, या घरातली माणसं त्यांना हवं तेव्हा त्यांचे मूड बदलतात आणि त्यांची मतं सुद्धा. सो जाऊ दे. विक्रांत कुठे आहेत? अगं, त्यांना पण रिझल्ट सांगायचा आहे मला. त्यांच्या नोट्सचा खूप फायदा झाला मला, आणि त्यांच्या बुक्सचा सुद्धा. मला नाही माहित तो कुठे. ए, बाय द वे, पार्टी करायची ना आपल्याला. काय खायचं आपण? चायनीज? नाही ताई, डॉक्टरांनी तुला स्ट्रिक्टली बाहेरचं खायला मनाई केली आहे. ओके, निघतेस मग तू आता? हो, निघते.
बाय बाय, टेक केअर. हां डॉक्टर भाटोडेकर. हां मी तुमचा मेसेज देते विक्रांतना. येस येस. आणि तुम्ही मुंबईत कधी येताय ते कळवा मला. ओके. नाही 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 नाही, यू हॅव टू विजिट टू अवर हॉस्पिटल सर. थँक्यू थँक्यू. सी यू सर. या. डॉक्टर भाटोडेकर नेक्स्ट मंथ मुंबईमध्ये येत आहेत. त्यांच्या काही कामासाठी येत आहेत. मी इन्व्हाइट केलंय त्यांना आपल्याकडे. ओके, ग्रेट. काय रे विक्रांत, काय आत्या? कालचा विक्रांत आणि आजचा विक्रांत एवढा फरक का? नाही, मुंबईत आल्यानंतर एवढा उदास का दिसतोयस तू? उदास? काही काय आत्या. काही? आत्या कशाला काही बोलेल? एवढासा होतास ना, तेव्हापासून ओळखते मी तुला. कसलं टेन्शन आहे? काहीच नाही. का? ग्राउंडवरही गेला नाहीस ते कळलं मला. हा, जाणारच आहे आता. काही झालंय विक्रांत? सुनबाईंचे काही नवीन प्रताप वगैरे? आई काही बोलली का तुला? काय झालंय विक्रांत? नाही म्हटलं ना आत्या, काहीच झालं नाहीये. ठीक आहे. हो आठवलं, त्या मिसेस गावकरांना मला भेटायचं. मला त्यांचे रिपोर्ट्स बघायचे. हॅलो आत्या. ओ हाय. हाय विक्रांत. हाय. विक्रांत, घरी काही झालंय का? नाही, काहीच नाही. बाय द वे, माझा रिझल्ट लागलाय. फर्स्ट क्लास मिळालाय मला. ओ गुड. कॉंग्रॅट्स अँड ऑल द बेस्ट. तू घे. पण तुम्हा दोघांना मनापासून थँक्स. आय न्यू तुला मस्त मार्क्स मिळतील म्हणून. बरं, पण मग आता पुढे काय? पीडियाट्री करायचा विचार आहे. गुड डिसिजन, रिअली गुड. मी नंतर खाते, पेशंट्स वाट पाहते. प्लीज. Sure. या. आय नीड टू गो. या. मी पण राऊंडला जाऊन येतो. एक मिनिट विक्रांत, मी आत्ताच तुमच्या घरून आले. विचित्र शांतता होती तिथे. सगळेजण वेगळे वाटले मला. ताई फक्त नॉर्मल होती. काही झालंय? नाही, काही नाही. नेहमीच. निघू? सॉरी विक्रांत, मी ठामपणे म्हणणं कदाचित चुकीचं असेल. मला ते घर नेहमीसारखं नाही वाटलं. आजारी वाटलं. माझं गट फिलिंग सांगतंय विक्रांत, काहीतरी घडून गेलंय. आणि मी जी तुमच्या घरी आज पाहिली ती वादळापूर्वीची शांतता.